हॅलो. आता एक गडबड झाली, म्हणजे इथे आता मी वॉशिंग सेंटरमध्ये आलो आहे. कळलं की इथे आता खूप जास्त ठिकाणामध्ये कचरा झाला आहे आणि त्यासाठी झाडू पाहिजे. बघतो तर आता झाडूच नाही आहे. मी काही एक दोन दिवसापूर्वी झाडू मारून दुकानाच्या बाजूला रोड आहे तिकडे ठेवलेला कचरा जमा केला, त्याच्यावर झाडू ठेवला. त्यानंतर झाडू पण मी उचलायला विसरलो. त्यानंतर कोणीतरी कचरा आणि झाडू दोन्ही गायब केलं तिकडनं. तसं माझी चुकी होती. मी म्हणत होतो की माझी चुकी होती की मला असा कचरा साफ करून झाडू रोडच्या इथं नाही ठेवायला पाहिजे होता. त्याच्यामुळे काय आलं की तिकडनं मग झाडू कोणी गायब केला आणि आता मला दिक्कत होते. तिथे कचरा जमा झाला, झाडू कसं मारू. त्यानंतर आता मी दुकान सोडून कुठे झाडू होतं त्याला शोधा जाऊ पण नाही शकणार. दुसरं मला माहिती पण नाही आहे कुठे झाडू आहे. असं सगळं छोटं चुकीमुळे असं प्रॉब्लेम होतात. ठीक आहे, आता करतो काहीतरी. आता झाडू तर आणावंच लागेल कुठून तरी, नाहीतर मग इथे कचरा जमा होत राहील. आज सोमवार आहे, 15 जून आहे. काल रविवार होता. काल थोडा काम होतं आणि दुपारी काम नव्हतं तर रात्री बंद करायच्या टायमाला गाडी आला. त्यामुळे मला 1-2 तास लेट झाला घरी जायला. लेट झाला तरी पण यावं, दुसऱ्या दिवशी यावं तर टायमावरच लागते. आता लगभग 6-7 दिवस झाले, महिना होऊन आणि मला पगार अजून उरलेला भेटला. काय बोलायचं आता. पण टायमाला पगार मागू पण नाही शकत. चांगलं वाटतं सारखं म्हणायला. म्हणून कधी मी काय जेव्हा वाटतं की बाळा पाहिजे तेव्हा एकदा बोलू स्वतःहून द्यायला पाहिजे. किती टाईमपास करायचा. तर बघू आता किती रुपये कधी भेटतो बघा. 4,000 दिले तर 8,000 रुपये बाकी आहेत. काय बोलायचं आता. तुझं आता वेटच करू शकतो अजून काय करणार आता. बाकी आज मी दुसरा टी शर्ट घालतो. काही टायमाला मी एकटाच टी शर्ट घालतो आणि वगैरे कपडे नाही घालतो. हे मला होतं घरामध्ये मी घालू लागेल. कपडे पण घ्यायचे दुसरे, तर काय होणार. खर्च करायचं म्हटलं तर खूप ऑप्शन आहेत खर्च करायला. पण खर्च नाही करायचं, पैसे जमा करून ठेवायचे. त्याच्यामुळे खर्च करायला तर काही पूर्ण दुनिया आहे. कुठे पण पैसे खर्च करायचे. तर सगळे पैसे खर्च केले तर नंतर प्रॉब्लेम होईल. आणि मला 2 लाख रुपये पण जमायचे पेमेंटसाठी. जिओचं बिल म्हणजे वायफायचं बिल 1,000 रुपये येतं. 1,000 आणि 50 ते दर महिन्याला भरावं लागतं. जिओचं बिल तर भरून झालं. त्यांच्या घरी पण घरचे पण पैसे होतात. तर माझंच खर्च करत नाही ते घरी काय देणार. ठीक आहे, पण घरी पण द्यावंच लागतं भाजी वगैरेला. पुढे जेवण नाही भेटणार. मग जेवण नाही भेटलं तर बाहेर खावं लागेल. पैसे तर जाणारच आहे पुढे. त्याच्या घरी दिलेलं बरं ते आपलं आणखी खाणं पण धान्य वगैरे आणि बनवते. पगार जास्त असला तरी सगळं प्रॉब्लेम नसतो. पगार कमी असला तर सगळं प्रॉब्लेम होतात. तसं बिझनेसमध्ये पण प्रॉफिट जास्त झाला तुम्ही काय टेन्शन नाही. म्हणजे प्रॉफिट कमी झालं किंवा नुकसान झाला तर मग पैशाच्या रिलेटेड खूप दिक्कत होतात. म्हणून तर मी विचार करतो की पगार पाहिजे. मी बिझनेस करू तर प्रॉफिटचं राहिलं पगार.